हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर 2 दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेले नव्हते, पण आज मी BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील आपण प्रकरण वाईज आपण प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. काही अडचण असेल किंवा काही तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवरील व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपल्याला तो टॉपिक घेता येईल. एका विद्यार्थ्याची मला कमेंट आलेली होती की डिपार्टमेंटल अकाउंट यावरती प्रॉब्लेम घ्यायचे आहेत, तर ते आज आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पूर्ण BCom सेमिस्टर 6 सेमिस्टर 5 याच्या पूर्ण नोट्स आणि त्याचबरोबर पूर्ण चॅप्टरच्या नोट्स, थेअरी किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असो, सर्व तुम्हाला या चॅनेलवर भेटून जाईल. तर पहा, BCom थर्ड इयर ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयामधील आपण सिलेबस पाहिलेला आहे. ज्याने कोणी सिलेबस पाहिलेला नसेल तर तो आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ अवेलेबल आहे. सिलेबस तुम्ही पहा, त्यानंतर तुम्ही प्रॉब्लेमकडे वळा, जेणेकरून तुम्हाला माहिती पाहिजे सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट आहेत आपले, ते कव्हर झालेले आहेत का नाही. तर पहा, ॲडव्हान्स अकाउंटिंगमध्ये तुम्हाला एकूण 5 चॅप्टर आहेत. तर पहिला चॅप्टर आहे अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी. तर पहा, पूर्ण प्रकरण वाईज सिलेबस आपण घेतलेला आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये कोणते पॉईंट येतात, कुठले येतात, तर ते मी अगोदरच एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर सेकंड आहे डिपार्टमेंटल अकाउंट, तिसरा आहे पॅकेजेस अकाउंट, चौथा आहे अकाउंट ऑफ प्रोफेशन, पाचवा आहे इन्सॉल्वन्सी अकाउंट, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 5 चॅप्टर आहेत. तर आज आपण डिपार्टमेंटल अकाउंट याचे प्रॉब्लेम डायरेक्टली प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला आज आपण सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर पहा, युनिट 2 डिपार्टमेंट अकाउंट यामधील हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही या प्रॉब्लेमचा आधी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा हा प्रॉब्लेम तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला याचा आन्सर कसं सोडवायचं तर ते अगदी सांगणार आहे. डिपार्टमेंटल अकाउंट सोडवण्यासाठी तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम हा एकदम व्यवस्थित रीड करून घ्यायचा आहे. तर आपण उशीर न करता आपण प्रॉब्लेमकडे वळूयात. तर सगळ्यात आधी तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या, ठीक आहे. जर तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढला नसाल, लिहून घेतला नसाल, तर हा प्रॉब्लेम मी टेलिग्रामवरती शेअर करते. टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला तुम्ही जॉईन करा आणि ते प्रॉब्लेम डाउनलोड करा. तर पहा, प्रॉब्लेम फर्स्ट, द बॉम्बे स्टोर हॅज 2 डिपार्टमेंट, स्टेशनरी अँड होजिरी. द बॅलन्स ऑन 31 डिसेंबर 1985 वेअर ॲज फॉलोज. तर स्टेशनरी एक आहे, होजिरी एक आहे. तर याचं ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. तर पहा, 2 डिपार्टमेंट आहेत. तर आपल्याला याचं काय करायचं आहे, तर पहा सगळ्यात आधी आपल्याला काय दिलेलं आहे, ओपनिंग स्टॉक. तर हे डिपार्टमेंटल अकाउंट कशा पद्धतीने सोडवायचं आहे, जसं आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोडवत होतो त्या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करायचं आहे, ठीक आहे. तर पहा, ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे, स्टेशनरीचा आहे 5,000, होजिसरीचा आहे 3,000. त्यानंतर परचेस आहेत, किती आहेत, 50,000, 30,000. सेल्स आहेत 60,000, 40,000. क्लोजिंग स्टॉक आहे 7,000, 1,000. तर ओपनिंग स्टॉक कुठं लिहित असतो आपण, ट्रेडिंगच्या डेबिटला. परचेस कुठं घेत असतो, ट्रेडिंगला. सेल्स कुठं असतो, क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याचबरोबर क्लोजिंग स्टॉक कुठं लिहित असतो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच आपण क्लोजिंग स्टॉकसुद्धा घेत असतो, ठीक आहे. तर पहा, खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. The expenses which are to be charged to each department in proportion to the cost of goods sold in the respective department are as follow. तर इथे दिलेले आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर काय म्हटलेलं आहे, तर पहा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जी दिलेली आहे, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड याचा आपल्याला रेशो
क्रिएट म्हणजे रेशो काढायचा आहे. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला काय आहे आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये पाहिलेला आहे, तुम्हाला माहिती असेल. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. तर ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, परचेस दिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. तर हे काढल्यानंतर आपल्याला भेटणार आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. जे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा आपल्याला रेशो भेटलेला आहे त्या रेशोप्रमाणे काय करायचं आहे, तर डिपार्टमेंट जे आहे तर सॅलरी आहे, रेंट आहे, रेट्स अँड टॅक्स आहे, सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत. तर हे जे आहेत सॅलरी, रेंट, तर यांना त्या रेशोप्रमाणे ते डिवाईड करून द्यायचं आहे. ठीक आहे. तर 2 डिपार्टमेंट आहेत, एक आहे स्टेशनरी, एक आहे होजिसरी. तर या दोन्ही डिपार्टमेंटला जो काही आपला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड याचा रेशो येणार आहे तर त्या रेशोप्रमाणे आपल्याला सॅलरी, रेंट, रेट्स अँड टॅक्स, सन्ड्री एक्सपेन्सेस तर हे डिवाईड करायचे आहेत. ठीक आहे. तर खाली काय सांगितलेलं आहे, प्रिपेअर अ डिपार्टमेंट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 1985. तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायला सांगितलेलं आहे. तर कशा पद्धतीने हे सोडवायचं आहे, तर मी हा प्रॉब्लेम सोडून घेतलेला आहे. ते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता आयटम कशा पद्धतीने घ्यायचा आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम अगदी सोडवून घेणार आहोत. तर पहा सगळ्यात आधी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचं आहे की इन द बुक्स ऑफ बॉम्बे स्टोर्स डिपार्टमेंट ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय सांगितले, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायला सांगितलेलं आहे. त्यानंतर फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 1985. तर याचा फॉर्मॅट कशा प्रकारे असेल पहा, पर्टिक्युलर स्टेशनरी 2 डिपार्टमेंट आहेत त्याच्यामुळे 2 तुम्हाला कॉलम ओढायचे आहेत म्हणजे आखायचे आहेत. स्टेशनरी, होजिसरी, पर्टिक्युलर स्टेशनरी, होजिसरी. तर हे झालं आपलं ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. तर ट्रेडिंग अकाउंट याच्याच खाली तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. तर पहा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, खूप सोपा प्रॉब्लेम आहे डिपार्टमेंटल अकाउंटिंगचे. तर पहा ओपनिंग स्टॉक, परचेस, तर हे कुठले आहे, तर पहा आपण एक एक आयटम आपण लिहून घेणार आहोत. तर लक्ष द्यायचं आहे. तर ओपनिंग स्टॉक किती आहे, 5,000, 3,000. परचेस किती आहेत, 50,000, 30,000. तर हे 2 कुठे येणार आहेत, ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यामुळे आपण हे ॲज इट इज इथे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इथे लिहून घेतलेला आहे. पहा ओपनिंग स्टॉक स्टेशनरीचा स्टेशनरीमध्ये लिहा, होजिसरीचा होजिसरीमध्ये 3,000 लिहा. टू परचेस आहेत 50,000, 30,000. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये थर्ड आयटम काय दिलेला आहे, सेल्स. तर सेल्स किती दिलेले आहेत, 60,000 आणि 40,000. क्लोजिंग स्टॉक किती आहेत, 7,000 आणि 1,000. तर हे कुठे लिहित असतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक हा आपण घेत असतो. तर पहा इथे ट्रेडिंग अकाउंटला बाय सेल्स 60,000, 40,000, बाय क्लोजिंग स्टॉक 7,000, 1,000. तर अशा पद्धतीने क्लोजिंग स्टॉक लिहून झाल्यानंतर त्यांच्या पुढे नेक्स्ट स्टेप काय असणार आहे पहा, डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची याची टोटल करायची आहे. तर डेबिट साईडची जर टोटल मोठी असेल तर तुम्हाला इकडे दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे. जर क्रेडिट साईडची टोटल मोठी असेल तर ती तुम्हाला दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे. तर आपली इथे टोटल क्रेडिट साईडची टोटल मोठी येणार आहे, म्हणजेच क्रेडिट साईडची होजिसरीची टोटल येईल 41,000. तर ही तुम्हाला दोन्हीकडे लिहून घ्यायचं आहे. आणि हे जे ओपनिंग स्टॉकचे 3,000 आणि परचेसचे 30,000 आहे ते तुम्हाला ह्या 41,000तून लेस करायचे आहेत. राहतील किती, 8,000. हे काय झालं तर ग्रॉस प्रॉफिट झाला. ठीक आहे. त्यानंतर स्टेशनरीची टोटल करा किती येते पहा, 67,000. डेबिट साईडची टोटल करा 50,000 प्लस 5,000, 55,000. लेस करा 67,000तनं किती राहतील तर 12,000 राहतील. तर हा काय झाला, स्टेशनरीचा ग्रॉस प्रॉफिट हा निघालेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला सांगितलेलं आहे इन द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट आर ॲज फॉलो. म्हणजे जे तुम्हाला खाली दिलेलं आहे सॅलरी, रेंट, रेट्स अँड टॅक्स, सन्ड्री एक्सपेन्सेस. तर ह्याचं तुम्हाला प्रपोर्शन करून काय करायचं आहे, जो काही तुमचा रेशो येणार आहे त्याप्रमाणे डिवाईड करून द्यायचा आहे. तर कशा पद्धतीने कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढणार आहात तर पहा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक पहा किती आहे, स्टेशनरीचा 5,000, परचेस किती आहेत 50,000. तर इथे घ्या 5,000, 50,000. होजिसरीचे किती आहे 3,000, 30,000. हे प्लस करा. त्याच्यातून लेस क्लोजिंग स्टॉक किती आहे 7,000 आणि 1,000. तर हे याच्यातून लेस करा.
स्टेशनरीचा किती येईल 48,000, त्याचबरोबर होजीसरीचा किती येईल 32,000. तर याचा रेशो काय येणार आहे 3:2. तर हा जो रेशो येणार आहे तर तो तुम्हाला काय करायचा आहे, तर हे काय आलं आपलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर किती आला 3:2 हा आपला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलेला आहे. तर याच्या रेशोप्रमाणे आपल्याला सॅलरी रेंट हे तुम्हाला डिवाईड करायचं आहे. तर कशा पद्धतीने करणार, तर सॅलरीची अमाऊंट तुम्हाला किती दिलेली आहे पहा प्रॉब्लेममध्ये 4,000 दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला 4,000 इथे ॲज इट इज लिहायचे आहेत का, तर नाही. तर पहा इथे रेशो काय आलेला आहे, स्टेशनरीला 3 आणि हा 2 आहे जो होजीसरीचा आहे. तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा पहा, सॅलरी इज इक्वल टू 4,000 × 3, हे 3 झाले. ठीक आहे, डिवायडेड 5, ह्या दोन्हीची टोटल तुम्हाला इथे डिवायडेडमध्ये घ्यायची आहे 5. तर करा कॅल्क्युलेशन किती येईल 2,400. त्यानंतर 4,000 × 2 हे कशाचे आहेत, होजीसरीचे, हे झाले स्टेशनरीचे. ठीक आहे, तर 2 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 1,600. तर हे काय झालं आपलं सॅलरीचं निघालं. ठीक आहे, सॅलरी स्टेशनरीची 2,400 आणि होजीसरीची 1,600. तर हे तुम्हाला अमाऊंट इथे प्रॉब्लेममध्ये लिहून घ्यायचे आहेत. तर पहा बाकीच्या पण तुम्हाला तशाच करायच्या आहेत. तर टू सॅलरी किती आहे 2,400 आणि 1,600. त्यानंतर टू रेंट, तर रेंट प्रॉब्लेममध्ये किती दिलेला आहे पहा, रेंट दिलेला आहे 2,500. तर रेंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, तर रेंट इज इक्वल टू 2,500 गुणिले 3 डिवायडेड 5. तर करा कॅल्क्युलेशन करा, 1,500 येईल. त्यानंतर 2,500 गुणिले 2 डिवायडेड बाय 5 किती येईल 1,000. तर हे काय आलं तुमचं रेंट आलं. तर तुम्हाला हे रेंट लिहून घ्यायचं आहे, स्टेशनरीचे 1,500 आणि 1,000 होजीसरीचे. त्यानंतर थर्ड आहे रेट्स अँड टॅक्सेस. तर रेट्स अँड टॅक्सेस याची अमाऊंट किती दिलेली आहे 800 रुपये. ठीक आहे, तर 800 × 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 480. त्यानंतर 800 × 2 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 320. तर हा काय झाला रेट अँड टॅक्सची स्टेशनरी आणि होजीसरीची अमाऊंट निघालेली आहे. तुम्हाला इथे 2 रेट अँड टॅक्स 480 आणि 320. तर हा तुम्हाला रेट लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आयटम काय आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. तर सन्ड्री एक्सपेन्सेसची अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये पहा किती दिलेली आहे 1,000. जर प्रॉब्लेम खूप फास्ट होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात, मी थोडंसं स्लो घेईन. ठीक आहे, तर पहा सन्ड्री एक्सपेन्सेस किती आहेत तर 1,000 आहे. तर 1,000 × 3 डिवायडेड 5 इज इक्वल टू 600. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस होजीसरीचं किती आहे रेशो आपला 2. त्यानंतर पहा 1,000 × 2 डिवायडेड बाय 5 × 400. तर हा झाला सन्ड्री एक्सपेन्सेस. तर सन्ड्री एक्सपेन्सेस तुम्हाला इथे 600 आणि 400 हे लिहून घ्यायचे आहेत. तर पहा अशा पद्धतीने तुम्ही लिहून घेतल्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट 12,000 आणि 8,000 हा ग्रॉस प्रॉफिट आपण घेतलेला आहे. तर त्यानंतर अकाउंट क्लोज करा, आपल्याला काय भेटेल तर नेट प्रॉफिट हा भेटणार आहे. तर पहा कुठली अमाऊंट मोठी आहे तर क्रेडिट साईडची अमाऊंट मोठी आहे, त्यामुळे हे 8,000 दोन्हीकडे लिहा. तर हा जो नेट प्रॉफिट आहे याला धरायचं नाही. तर हा जो 8,000 आहे तर यातनं हे तुम्हाला 400, 320, 1,000 आणि 1,600 लेस करा. त्यानंतर तुम्हाला भेटणार आहे 4,680. हा झाला तुमचा नेट प्रॉफिट. ठीक आहे, त्यानंतर पहा इकडे 12,000 आहे. तर हे 12,000 दोन्हीकडे लिहून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हे सन्ड्री एक्सपेन्सेसचे 600, रेट्स अँड टॅक्सचे 480, टू रेंट 1,500 आणि टू सॅलरी 2,400. तर हे लेस केल्यानंतर तुम्हाला स्टेशनरीचा नेट प्रॉफिट किती मिळेल तर 7,020. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा डिपार्टमेंट अकाउंटिंग याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. यात काही अडचण वाटली किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. तर पहा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. जर काही समजलं नसेल रेशो कसा काढायचा तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. ज्या तुमच्या अडचणी आहेत त्या मी तुम्हाला दूर करून देईन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम पाहणार आहोत. याच्यापेक्षा थोडासा डिफिकल्ट आहे. ठीक आहे, तर तो सुद्धा आपण एकदम इझी पाहणार आहोत. जास्तीत जास्त सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कसं सोडवता येईल तर त्या पद्धतीने आपण पूर्ण प्रॉब्लेम घेत असतो. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.